सोडायची नसती. म्हणजे तुम्ही उधळलं. काय उधळलं? तुम्हाला दिसलंच नाही. नामी म्हणती माझ्याकडे नवरा नाही. कधी कधी मंडळीमध्ये काही आशीर्वाद तुम्हाला दिसत नाही, पण लपलेले मात्र नक्की असतात. लपलेले असतात. लपलेले असतात. आता याचा अर्थ असा आहे का हे चर्च बांधलं म्हणजे संपलं? मग आता इथं थांबले नवीन नवीन फॅमिलीज आहेत, ते थांबले. त्यांचे पण कधीतरी डोके फिरतील. फिरू नये, पण फिरले, चुकून फिरले. आणि फिरल्यावर ते म्हटलं की चला आता नको आहे. मग याच्यापेक्षा भारी स्टेडियमचं चर्च असेल. जिथं आता मी कारने फिरतो तेव्हा हेलिकॉप्टरने फिरलेलं असेल. शेवटी देव आहे हो, त्याला काय करायचं काय सांगता येत नाही, नाही का? गोळा करणं आणि उधळणं हे तुम्हाला मी सांगत आहे. जो गोळा करत नाही तो उधळतो. लक्षात घ्या. तुम्ही जगताना तुमच्या विचाराप्रमाणे जगू नका. काही गोष्टी तुम्हाला दिसतात त्या नसतात. काही गोष्टी तुम्ही पाहता ते आशीर्वाद तुम्हाला दिसत पण नाही. मग ते आशीर्वाद दिसत नाही याचा अर्थ तुमचं चर्च, तुमची मंडळी, आता मी सगळ्यांसाठी बोलत आहे, जे ऐकत आहे युट्यूबला हजारो मंडळांपर्यंत हा संदेश जाणार आहे. आज तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या पाळकामध्ये तुम्हाला काहीच दिसत नसेल, दरिद्री अवस्थेमध्ये तो असेल, खाण्याचे त्याची बांधे आहे, त्याचं घर संकटामध्ये, त्रासामध्ये, आणि त्याचा साक्षीदार मी पण. मला देखील त्या त्रासात न जावं लागलं. म्हणजे माझ्याकडे काही नव्हतं का? होते आशीर्वाद. मग कित्येक लोकांनी त्यावेळेस सोडून गेले असतील. नाही, यांच्याकडे काहीच नाही, काय यांच्याबरोबर चालायचंय. शेवटी विश्वासू बवाज आहे. आणि बवाज गोळा करताना, फार सुंदर लिहिलं बरं का, रूत गोळा करताना बवाजाचं लक्ष तिच्याकडे गेलं. म्हणून म्हटलं मी ज्या वाचायला लागलो ना, अभ्यास करायला लागलो ना, पवित्र आत्म्याचं शिक्षण, म्हटलं रे काय आत्मिक जीवन जगताना आपण चीप जीवन जगतो. एकदम चीप. हे दिसलं मला, मी चाललो, मला नाही आवडलं, अमकं झालं तमकं झालं. ऋत ती अर्पा गेली. काय गेली? तिच्या सासूनं जे वाक्य तिला बोलली ना त्याच्यामुळे ते गेली. कधी कधी काही वाक्यच तुम्हाला आशीर्वादापासून बाहेर घालवण्यासाठी बोलले जातात की तुम्ही त्याचा भागच बनू नये. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी काय किती डूसफूस केलं ना तरी सुद्धा शेतातच सर्व व्याचायचं. आमेन म्हणाल का? काय पण बोलू द्या, कोणाला काय बोलायचं. अहो तिथं तुम्हाला वाटतं तुम्ही त्या अर्पानं बाहेर पडावं आणि अर्पाच्या जागी रूत बवाजाच्या शेतामध्ये काम करून तिने जमा करावं. इकडं बवाजाचं ते वचन म्हणजे तुम्हाला समजेल. मला काय काय सांगावं त्याच्यातनं समजेना, पण फार सुंदर आहे. हा, बवाज ही मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंड्यामधला सर्व मला वेचू द्या. ती आली रूत, आणि रूत आल्यावर तिथं बऱ्याच बायका अगोदर काम करत होत्या. बऱ्याच स्त्रिया तिथं अगोदर. रूत नवीन गेली तिथं. आता विचार करा, नवीन गेल्यावर तिने काय म्हटलं पाहिजे? हिच्या बरोबर काम करते. समजा मीनाक्षी, आणि बाहेरून कुठतरी एक मुलगी नवीन आली. मग तिने मीनाक्षीकडे यावं. मी कुठं वेचू? ती मीनाक्षीकडे नाही गेली. कुठं गेली? बवाजाकडे. का? कारण तिला माहितीये सगळे काम करणारे मालक मात्र बवाज आहे. लक्षात ठेवा. मालक कोण आहे? बवाज. म्हणजे तुमचं लक्ष कोणाकडे लागलं पाहिजे? बवाजाकडे. ऐका, जो वेचतो ना त्यानं लक्ष काम करणाऱ्या लोकांकडे नाही लावायचं. हे वाजवणारे, मी गाणारे, ते गाणारे, मी नाही गाणार, नाही तर लोकांना भजनाचं निमंत्रण देतील. ते वाजवणारे, गाणारे, ते आलेल्या व्यक्तीनं गाणाऱ्याकडं, वाजवणाऱ्याकडं तिथं नाही बघायचं. का? तर त्याच्याबरोबर काम केला तर बवाजाचं लक्ष तुमच्याकडे नाही जाणार. मला आठवतं की पोरं आता कधी कधी सांगतायत, अगोदर ज्याला दिलं होतं कारभार आणि तो त्यांना सांगायचा, क्वायर मध्ये फार कॉम्पिटिशन असते तुम्हाला सगळ्याला. कोण सांगितलं कॉम्पिटिशन तुम्हाला? असंच कोणाला तिथं नसतं. तिथं येण्यासाठी धडपड करावं लागते, अमकं करावं लागतं, तमकं करावं लागतं. अरे बाबा, मालक तू नाही, मालक वर बसलेला आहे. जेव्हा तुम्ही तिकडं पाहाल त्यास तिकडं पाहाल तुम्हाला कामच करता येणार नाही. पण जेव्हा तुम्ही येशूकडे पाहाल, तुमचा बवाज प्रभू येशू ख्रिस्त आहे. काय तुम्हाला सांगतो, गोळा कोणाबरोबर करायचं, कोणाच्या शेतात काम करायचं. मग इकडं काय करतो? इकडं मग येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांना एक दाखला देतो.
शेतामध्ये काम करायचं होतं, तो रस्त्यावरती गेला आणि काही कामगारांना घेऊन आला. पहिल्या तासात सापडले, मग परत गेला, अजून कामगारांची गरज होती, मग दुसऱ्या तासात सापडले आणि मग अजून कामगारांची गरज आहे, मग 7व्या तासामध्ये सापडले. सगळ्याला घेऊन आला, म्हटलं करा काम. आता पहिल्या तासात काम करणारे आले आणि त्या 7व्या तासातल्या माणसाकडे बघून हसायला लागले, आम्हाला मजुरी जास्त मिळणार. आणि इकडं मालक आला आणि यानं 7 तास काम केले, याला 200 रुपये, 6 तास केले याला 200 रुपये. त्याचं डोकं फिरलं. त्याला ठीक आहे, जरा लेट आला असेल म्हणून दिले असेल. 5 तासाला 200, 3 तासाला 200, 1 तासाला. इकडे याचं डोकं फिरलं, आम्ही 7 तास, मी तुला किती मजुरी ठरवली ती 7 तासाला? 200. मग तुला तुझी मजुरी मिळाली ना? मिळाली. मग याला किती द्यायचे हा माझा प्रश्न आहे. सांगण्याचं तात्पर्य, शेवटच्या तासाला पण काम करत नाही, त्यानं उधळून टाकलं. काय उधळून टाकलं? 200 रुपये मजुरी मिळणार होती, तू विचार काय केला, आता शेवटच्या तासात जाऊन मी काय काम करू? अरे गोळा कर, त्याच्यावर गोळा कर. तू वेळेचा विचार करू नको, मी कोणत्या मोमेंटला तिथं गेलेलो आहे, कोणत्या मोमेंटला. म्हणून लक्षात ठेवा, आता जे मोमेंटला तुम्ही काम करत आहात, काम करा, बाकी काही करू नका, फक्त काम करा. का? बाबाचं लक्ष तुम्ही किती तास काम करता याकडे नाही, तुम्ही काम करता याच्याकडे आहे. किती तास काम करता याला महत्व नाही. देवाच्या राज्यामध्ये किती तास काम करतो. म्हणून तर उदळ्या पुत्राचा भाऊ म्हटला नाही का, मी एवढे दिवस तुमच्या घरात राहिलो आणि तुम्ही माझ्यासाठी कोकरू पण कापलं नाही. तो म्हटला, तुझा प्रॉब्लेम तुझा आहे, तू कापायला पाहिजे, तो तू कापून खाल्लास तर मी तुला थोडी रागवलं असतं, तुझंच आहे सगळं. तसं देवाच्या राज्यामध्ये काम करणं म्हणजे जो काम करत नाही तो उधळून टाकतो. तुम्ही आला चर्चमध्ये बसला, तुम्ही कामच करत नाही, उधळून टाकलं. देवाची कृपा उधळून टाकली. तुमची मजुरी तुम्ही उधळून टाकली. मिळणार होती, 1 तास काम करून मजुरी मिळणार होती. हो, 1 तास काम करून मजुरी मिळणार होती. 7 तासाची मजुरी, 8 तासाची मजुरी तुम्हाला मिळणार होती. काम करा ना. अजून काम करताना दुसऱ्याच्या मजुरीकडे बघू नका. त्याला किती मिळाली ते बघत बसू नका. त्याला किती मजुरी मिळाली? प्रश्न मजुरी देणाऱ्याच्या मनाचा प्रश्न आहे. आणि मजुरी देणारा व्यक्ती काय करतो? वाचा बरं, त्याच्यात वाचा म्हणजे तुम्हाला ही मला म्हणाली, मला कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून, कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंड्यामधला सर्व मला वेचू द्या. म्हणजे असं म्हटलं पाहिजे, कृपा करून तुमच्या सेल ग्रुप मध्ये मला येऊ द्या ना. शेवटच्या तासामध्ये तुम्ही आलाय आणि तुम्ही परमिशन मागितली पाहिजे, मी तुमच्यावर प्रार्थनेला सेल ग्रुपला येऊ का? ते विचारत नाही बसायचं, चालतं का, अमकं होतं का. बरेच लोक तुमच्या चर्चमध्ये आल्यावर पळतं. मला कॉल करून विचारतो, हे तुमच्या चर्चमध्ये आलं तर चालतं का? पळतं आमच्या चर्चमध्ये आल्यावर. आम्ही बसलो तर चालतं का? खुर्च्या तुमच्यासाठीच ठेवल्या, तुम्ही बसा म्हणूनच खुर्च्या ठेवलेल्या आहेत. सगळं चालतं. यायला पाहिजे ना, तुम्ही जायला पाहिजे, सेवा केली पाहिजे. देवाचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे. गोळा करा ना. तुम्ही तुमचा वेळ तुमच्या परिवारामध्ये घातला आणि तिथंच तुम्ही बसला, तुम्ही उधळून टाकत आहात. देवाची कृपा तुमच्यावरती. शिलोमध्ये आता एक मोठं संजीवन आहे आणि संजीवन महाराष्ट्रात चाललेले, तुम्ही त्याचे भाग आहात. सगळीकडे ते संजीवन फिरत आहे. तुम्ही कशाला वेस्ट घालवता वेळ? कशाला टाइम वेस्ट घालवता? तुम्ही उधळत आहात. अहो, फार मोठं संजीवन येणार आहे या शहरामध्ये, इतकं मोठं परिवर्तन होणार आहे या महाराष्ट्रामध्ये. देव एवढं मोठं काम करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही भाग नाही, तुम्ही उधळून टाकत आहात. तुम्हाला देवानी कृपा दिली, देव तुमच्या मुखात शब्द घालतो, त्या शब्दानं आता वैजंतीने मगाशी प्रार्थना केली, आम्ही सांगून आलो वचन, तुला अन्न काम तुझं आहे. म्हणजे तुम्ही वेचला सर्व, गेला तिथं ना, काम केलं ना त्यांच्या बरोबर. ते येतात का नाही हा भाग नंतर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सोडून द्या, देव आणायचं काम करेल. जाऊन सोडून द्यायचं, वाट बघत बसू नका, येतं का नाही, येतं का नाही. तुम्ही दुसऱ्याला सांगा, बघता बघता एक दिवशी, अरे यांना तेव्हा वचन सांगितलं होतं, आज ते मंदिरामध्ये दिसलेले आहेत. हे आहे प्रभू, ते करतो. तुम्हाला फक्त सर्वा वेचायचा. आणि सर्वा वेचत असताना प्रभू कुणाला कृपा देतो, काय करत आहे, लक्षात घ्या. इथं हा प्रश्न नाही की तुम्ही किती जुने आहात. त्या बायका तिथं काम करतात त्या जुन्या आहेत, है की नाही? आता काय वाचा बरं तिथं. ही मला म्हणाली, ही मला म्हणाली. कोण म्हणाली? रुत म्हणाली.
कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंड्यामधला सर्वा मला वेचू द्या. ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत. आता पहा, जेव्हा आधीचे लोक काम करतात ना, त्या काम करणाऱ्या लोकांना काम करता करता बसायची सवय असते. नवीन लोक आल्यावर नोकरी टिकली पाहिजे. मग गव्हर्नमेंट पण बघा की तुम्ही जे अगदी म्हणून 3-3 वर्षाला बदली करतात. कारण बसून बसून ते खुर्च्या आलं चहा प्यायला, आता कुठं जेवायला, आता कुठं कॉल, आता हे झालं, आता तिथं ते गेलं. काम कमी बाहेर जास्त असतात. मग गव्हर्नमेंट म्हणते यांना ठेवायचंच नाही, 3 वर्षात हाकलून द्यायचं. नवीन ठिकाणी गेले तिथं ऍडजस्ट होईपर्यंत, नोकरीची सवय लागेपर्यंत परत बदली. इकडं पण काय घडलं, ही आली आणि ती आल्या आल्या तिने दिवसभर काम करायला सुरुवात केली. असं लिहिलंय तिथं, वाचा बरं. ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचित आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. पण इकडं तुम्ही चर्च मध्ये देवाच्या सेवेमध्ये आल्यावर किती वेळ बसतं हे पण नोंद होतो. पॉज किती वेळ घेतला आणि का घेतला. ते काम करण्याची एक पद्धत असते. 2 जुने लोक एकत्र काम करत असले ना, ते बसले की ते पण बसते. आणि त्याला विचारलं, मग ते नाही का बसले. नवीन माणसाचं तसं नसतं. नवीन जे कामगार असतो ना, तो येतो, तो काम करत होतो, तो जुन्याच ते जुने बाबा, त्यांना कोण काढणार, मला तर काम करावं लागेल ना, ही भावना असते. आणि मग तुम्हाला कळतं का, तिला बाबाजानं जास्त दिलं याचं कारण काय माहिती का. आणि त्यांचं पण वर्तन पाहिलं आणि हिचं पण वर्तन पाहिलं. देवाची कृपा, ज्यावेळेस तुम्ही काम करताना तुमचं फोकस जर फक्त देवाच्या राज्याकडे, गोळा करणाऱ्याकडे असेल, तर प्रभू तुमचं वर्तन पाहत आहे. प्रत्येक व्यक्तीचं वर्तन देव पाहत आहे. प्रत्येक व्यक्तीचं वर्तन. माझ्या वर्तनामध्ये मी कुठंतरी पॉज घेतला, मी कुठंतरी थांबलो. थांबण्याचं कारण काही का असू द्या. निराश असाल, कधी कधी निराशा येते, कधी कधी थकवा येतो. मला माहिती, काम जास्त दिवस केल्यावर, जास्त वेळ केल्यावर थकवा येतो. आणि थकवा आल्यावर थोडस बसावंसं वाटतं. पण तीच भावना तुम्ही गोळा करण्याच्या समयामध्ये उधळून लावता ना. आता बवाज तुमच्याकडे पाहत आहे, बवाजाचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला थकवा येतो. आणि नेमकं इकडं रूत आली आणि रूत शेतामध्ये काम करताना दिसली. शास्त्र सांगतं बवाजाचं लक्ष बाकीच्या लोकांकडनं रूतकडे लागलेलं आहे. म्हणून तुम्ही काम करताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचा देव तुमचं काम पाहत आहे. हालेलुया. कोण पाहत आहे. आणि किती चांगली गोष्ट आहे, बाबाचं लक्ष माझ्याकडे आहे. तुम्ही जी धावपळ करताना, मला आवडतं, बाहेर गेल्यावर मला विचारतात, तुम्ही इकडं तिकडं कोण आहे. आहे की आमचे लोक घेतात चर्च. आणि मग कधी कधी बाकीच्या मंडळांमध्ये किती लोक ते पुढे गेले, फाळक नाही तरी त्यांचं चर्च चालू आहे. अहो, नुसतं त्यांचं नाही, बाबाजाचं पण लक्ष मंडळीकडे लागलेलं आहे. काम करा, जमा करा. जेवढं तुम्हाला जमा करता येईल तेवढं जमा करा. जमा करण्याच्या वेळेला उधळून लावू नका. प्रभू आम्हाला सांगत आहे 12व्या वचनामध्ये, 11 आणि 12 वचन पहा बरं. बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस. काय गोळा करायचं, वर्तन, वागणूक. देवाबरोबर काम करणं म्हणजे चांगली वागणूक गोळा करायची बरं का. तुमचं वर्तन. आता प्रभू तुम्हाला बघतोय आत्मिक जीवनामध्ये, तुम्ही भरपूर वाचन केलं, भरपूर बायबल वाचलं, भरपूर प्रार्थना केली, भरपूर हालेलुया म्हटला, भरपूर नाचला, भरपूर उड्या मारल्या, भरपूर गायलं, सगळं भरपूर केलं. देव ते जाऊ दे, ते नाही जमा करायचं. काय जमा करायचं, वर्तन. काय शब्द वाचा परत एकदा. बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आली. ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. देव तुमचं सगळं गोळा करणं बघत असतो. ऐका, एक नवीन व्यक्ती कॉलेजमध्ये येतो, त्यास एक शब्द प्रचलित आहे, काय
रॅगिंग. काय असतं? कधी कधी मंडळीत पण रॅगिंग असतं. आपल्या नाही, ऐकणाऱ्या. आपले काय करते, मी अशी रॅगिंग करेल एकावरती विचारायला नको. त्याला बाप आठवला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच चर्चेसमध्ये नवीन लोक आल्यावरती जुने लोक त्यांच्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात. असं दिलंय तिथे. तो की तू अपरिचित लोकांमध्ये आलीस आणि तुझं वर्तन तुझ्या सासूची, ऐका बर का, काय जमा करायचं. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये येता, तुम्हाला देवाचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे, वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे, पण गोळा काय केलं तुम्ही? आले खूप छान वचन, खूप सुंदर वचन तुमच्याकडे. मगाशी मी तुम्हाला मुद्दावून वाचून दाखवलं. जे तुम्हाला मिळालं तर ते डिग्रीपेक्षा भारी आहे. जे तुम्हाला मिळालं पैसा देऊन पण मिळणार नाही. आम्हाला पैसे मिळून पण हे वचन मिळालं नाही, तुम्हाला मिळालं. मग गोळा काय केलं? जो गोळा करत नाही तो उधळून लावतो. काय गोळा करायचं? तुझ्या सासूशी वर्तन, नवीन अपरिचित लोकांशी वर्तन, या सगळ्या वर्तनाचा लेखाजोखा देव जमा करत असतो. काय गोळा केलं तुम्ही? म्हणजे देव तुम्हाला काही नवीन लोक देतो, तुम्हाला तुमच्या परिवारातले लोक देतो, तर त्या परिवारातल्या लोकांचा तुमचा व्यवहार जो आहे, ते वर्तन जे ना, ते वर्तन गोळा करणं आहे. म्हणजे देवानं तुम्हाला ते लोक दिलेत. नाते संबंध, सगळी नाते आहेत. कुठली का नाते असे ना, आईचा असू द्या, सासूचा असू द्या, मुलाचा असू द्या, बापाचा असू द्या, भावाचा असू द्या, मित्राचा असू द्या, या सगळ्यांशी तुमचं व्यवहार. आता प्रश्न तो येतो, ते आमच्याशी चांगला वागत नाही, आम्ही, अरे ते मी, हे तू, का कू की कऊ कम कहा, हे काय बाराखडी आहे? नाही. ते आमच्याशी नाही, मग आम्ही त्यांच्याशी नाही, मग आमचं असं, मग त्यांचं तसं, त्यांचं आमचं पटत नाही, आमचं त्यांचं पटत नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. अरे बस कर निबंध. इथं गोळा करण्याविषयी देव बोलत आहे. अजून एक गोष्ट तुमचं, लोकांनी तुमच्याशी कसं वागावं तसं तुम्ही त्यांच्याशी वागा, असं बायबल सांगतं. काय सांगतं बायबल? पहिले तुम्ही लोकांशी, तुम्ही भाव मारला, लोक भाव मारणार. तुम्ही रुसला, लोक रुसणार. तुम्ही त्यांची निंदा केली, ते तुमची निंदा करणार. तुम्ही त्यांना नाव ठेवल्यावर मग तुम्हाला चांगलं म्हणतील का? लय चांगले. चान्स मिळाल्यावर ते मला विचारून घ्या स्टोरी. गोळा काय करता तुम्ही? तुम्हाला तर देवाचं वचन समजलं. व्यवहार मुळामध्ये देवाचं वचन व्यवहार सुधारून टाकतं. काय झालं? काय तुम्हाला एखाद्या व्यक्तीला देवाचं वचन समजलं म्हणजे काय झालं? व्यवहार बदलला. देवाचं वचन सांगितलं म्हणजे हातात बायबल नाही आलं, चला माझ्या हातात चला आता प्रार्थनेला, नाही, ते डोंग झालं. हे ढोंग आहे बरं का. हातामध्ये बायबल आहे, मी प्रिचिंग करतोय, ढोंग आहे. स्पष्ट, मी प्रिचिंग करतोय, माझं ढोंग आहे का? तर प्रिचिंग करून मी ते वागतच नाही तर माझं ते ढोंग झालं ना. मी दिखाऊपणा करत आहे. मी तुम्हाला फार मोठ्या मोठ्या विद्वत्तेच्या गोष्टी सांगितल्या. मी तुम्हाला प्रीतीविषयी सांगतो, माझ्यामध्येच प्रीती नाही, ढोंग झालं नाही. मी तुम्हाला क्षमेविषयी सांगितलं, माझ्यातच क्षमा नाही, ढोंग झालंय. व्यवहार आहे. काय गोळा करायचंय? सो गोळा करत नाही, तो उधळून टाकतो. काय उधळून टाकतो? ज्या मापानं तुम्ही द्याल त्याच मापानं तुम्हाला दिलं जाईल. आता हे गोळा करताय तुम्ही. काय गोळा करता? जसे मी आपल्या अपराधांची तसे तूही माझे अपराध मला क्षमा कर. म्हणजे गोळा काय करतो? आता तुम्ही कधीतरी चुकणार आहात. ऐका बरं का, जगात असा कोणच नाही म्हणणार त्यांनी उठून मी आयुष्यात कधी चुकणार नाही. पहिले देव त्याला चुकायला भाग पडतो. तुम्ही म्हणाल काय सांगता पाळक साहेब? बायबल मधनं सांगतो. पेत्र म्हटलं मी तुम्हाला मरूच देणार नाही. येशू म्हटलं कोंबडा आरवण्यापूर्वी, अरे तुलाच पहिले दाखवतो मी. ही भावना ठेवू नका मी कधी चुकणार नाही. आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती चुकती ना, त्या चुकणाऱ्या व्यक्तीविषयीचा तुमचा व्यवहार जो आहे, त्या व्यवहाराचं एकंदरीत त्याच्या वर्तनासंबंधानं देव बरोबर विचार करून ठेवतो. तुम्ही साठवले, काय साठवलं? समजा त्यांनी चुकलं, तुम्ही त्याला क्षमा नाही केली, मग तुम्ही कधीतरी चुकणार आहे. जसं नाही का, तो म्हटलं एकाचे 1,00,000 रुपये देणं माफ केलं, तो गेला 100 रुपयासाठी, पण म्हटलं याला परत टाकून द्या तिकडं. म्हणजे गोळा करायच्या टायमाला तू काय केलं?
साठवलं उधळून टाकलं. अरे तेव्हाच तुला क्षमा ₹1,00,000 केली ना, गपचूप जायचं. ₹100 चल चहा प्यायला जाऊन, आज मला ₹1,00,000 माफ केलं रे बाबा, तुझे ₹100 आता मला नको असं म्हणायला पाहिजे. तर तू काय केलं, त्या ₹100 देण्या करायला जाऊन त्याला एवढा बोलला, रागवलं, त्याचा परिवार आणून तू बंदी शाळेमध्ये टाकलं. आता तू उधळून टाकलं कृपा राजाने तुला परत तुझ्या परिवाराला टाकून दिलं त्याच्यामध्ये. म्हणून त्यानं तिथं म्हटलं आपल्या परिवारासाठी मान्ना साठवा. हालेलुया. कसलं बायबल आहे बघा, कशी लिंक कुठून कशी लागती. आपण स्वतःचा बचाव कसा करायला पाहिजे हे पवित्र शास्त्रात. व्यवहार, वर्तन, तुमच्या वर्तनाकडे देवाचं बारीक लक्ष आहे. तुझं चालणं, तुझं उठणं, तुझं बोलणं कसलं दुरून बारकाईने असंच लिहिलं. तुझं चालणं, बोलणं, बसणं, निजणं, बसणं. निजणं. म्हणजे देव नुसतं चालणं बघत नाही. भागा 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 शैतान खूप खुश, खूप चांगला चालतो, फार उंच उडी मारतो, हा याला स्वर्गात घ्या, ते नाही बघत. भागा भागा अमक अमक तमक तमक, जूतो से मारा, पैरो से मारा, इससे मारा, वो देखो भागा शैतान, ये नहीं देखता वो. हे सगळं करून तो सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल, निघून जाईल. ज्यावेळेस सैतान तुम्हाला आणि तुमच्यावरती चाल करून येतो, तुमचे विचार बदलतो, व्यवहार बदलतो. सैतान येऊन देवाचं वचन तुमच्याकडे पेरलं ना, तो तुमचा व्यवहार बदलण्याचं काम करत असतो. सासूशी तुमचं कसं वर्तन आहे. म्हणून लक्षात ठेवा, सासू किती पण सासू असू द्या, पण व्यवहार मात्र ढासूच असू द्या, नाही चांगला चांगला, एकदम चांगला व्यवहार, वर्तन चांगलं. आणि सून किती पण खाष्ट असू द्या, नाही सासूच खाष्ट असते. आता कसं आहे माहिती का, सासूला वाटतं मी चांगलं, सुनेला वाटतं मी चांगलं. प्रॉब्लेम हाच आहे. पण लक्षात ठेवा, ज्या देवाचं वचन आमच्याकडे येतं ना, तर ते पहिल्यांदा आम्ही अधिग्रहण करावं, आम्ही स्वीकारावं, आणि आमचा व्यवहार एकमेकाशी आम्ही नीट करावा. का? कारण देव जे तुम्हाला शिकवतो, प्रीती, क्षमा, सहनशीलता, नम्रता, शुद्धता, पवित्रता, या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवहारावर, देव बारीक तुमच्या व्यवहारावर लक्ष ठेवतो. आणि जेव्हा हे वचन येतं बघा, आता मी एवढं सांगितलं, एवढे लोक टीव्हीवरून ऐकणार आहे, आणि हे वचन ऐकल्यावर संध्याकाळी भांडण होणार आहे घरात. सगळं ऐकते, सगळं करतात, आणि असं सैतान तो सैतान एक म्हणतो, ऐकलं का, अब तेरी परीक्षा होगी. होणारच ना परीक्षा, हे परीक्षा आहे, लक्षात ठेवा. जेव्हा देवाचं वचन येतं ना, ती परीक्षा होत असते. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता आमच्याकडे प्रश्न आला, पाळक साहेब आमच्या प्रश्नांसाठी प्रार्थना करा. म्हणजे तुमची परीक्षा म्हणून प्रश्न आला ना, आणि त्या प्रश्नामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी व्यवहारच बदलला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तुमचा व्यवहार देव बारकाईनं पाहतो. परत ते वचन वाचा, पुढे जाऊच वाटना मला. आवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस, व तू कशा प्रकारे आपली माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आली, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. म्हणजे देवाला तुमचा एखादी बातमी जात नाही. आमच्या कानावर उडतं उडतं एखादा ऐकतं ते मी खरं मानतो, पण देवाकडं सविस्तर. का हो? कारण देवानं सगळ्यांच्या नावाचे देवदूत बाजूला बसवलेत. असं लिहिलंय, पेत्रासाठी प्रार्थना केली, आणि त्यास पेत्र प्रभूनं दूत पाठवून त्याला सोडवलं, त्याने दरवाजा वाजवला. मग आतून तिरुदा नावाची मुलगी आली आणि तिने दरवाजा उघडला, आणि ती होती पेत्रा. ते म्हणले पेत्र नसेल, पेत्राचा देवदूत. म्हणजे तुमचे देवदूत बरोबर तुमच्या बरोबर आहेत. सविस्तर काय बोलता, काय विचार करता, लक्षात ठेवा. डोक्यामध्ये देवदूतांचं, हे देवदूत आत्मेत हो, ते तुम्हाला दिसत नाहीत, आणि तुमच्या पण डोक्यात विचार दिसत नाही, पण ते देवदूत आतमध्ये घुसू. म्हणून म्हटलं तू बोलशील तेव्हा तू आतमध्ये घुसून बघतात काय विचार चाललेत, काय विचार चाललेत. नुसतं वर्तनच नाही हो, कधी कधी आता ऐकलं, आता नाही बाबा कुणाविषयी वाईट बोलायचं, पण डोक्यात चाललंय ना. उगं कुठं अडकायचं, बोलायचं नाही तोंडाने वाईट, पण डोक्यात.
आणि तो म्हटला सविस्तर. काय लिहिलंय? ही सविस्तर हकीकत सविस्तर हकीकत मला समजली आहे. कशी समजली बाबाजाला? बाबाच तर घरात राहतो. मग सांगितलं कोण? मुकादम होता ना. मुकादम तिथं सांगतो, पहा ती रूत नावाची एक बाई आहे, सकाळपासून शेतामध्ये काम करत आहे. आणि मग त्याने विचार, कोण आहे रे बाबा ती? हो, ती नामीची सून आहे, तिचा नवरा मेला. आणि आरपातीची एक सून होती, ती निघून गेली. पण ही बाई तिच्या बरोबर येताना सासूनं पण सगळीकडे तिच्याविषयी चांगलं सांगितलेलं. लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं वागलं ना तर तुमची साक्ष सगळीकडे पसरते. चांगलं वागलं तर, मग तुम्ही वाईट वागलात तर ते सगळीकडे पसरतच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं वागलं आणि वाईट वागलं याच्या संबंधानं लोकांचा पण विचार करू नका. देवच तुमच्या बाबतीमध्ये विचार करणार आहे. देवच. बाबाजानं तिच्याविषयी चांगलं बोललं. तुमच्याविषयी तुमचा देव चांगला विचार करतो, चांगलं बोलतो. तुमचं वर्तन तो लक्षामध्ये घेत आहे. अजून एक गोष्ट पाहूया उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 41 अध्याय आणि त्याचं 35 वचन. उत्पत्ती 41:35 वाचा. फार सुंदर. या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामुग्री गोळा करा आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. फारोच्या ताब्यामध्ये ठेवावा. काय जमा करायचं? तो म्हटलं, जो माझ्या बरोबर जमा करत नाही तो उधळून टाकतो. आता फार सुंदर म्हटलेलं आहे. काय वाचा बरोबर त्वचा? या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात, जे सुकाळाचे दिवस असतात ना त्याच्यामध्ये साठवायचं असतं. ऐका, काय गोळा करायचं? देव एक समय असतो की त्या समयामध्ये तुम्हाला चांगले दिवस दाखवत असतो. सुकाळ म्हणजे चांगले दिवस. आता लक्षात घ्या, माझ्यामध्ये आता आरोग्य आहे, तुम्ही तरुण आहात, तारुण्याचे दिवस आहे तुमच्याकडं, आणि तुम्हाला तुमच्या कठीण दिवसामध्ये म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीत, वाचा बरं तिथं, कठीण दिवसामध्ये असं लिहिलं. काय? या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामुग्री सगळ्या प्रकारची अन्न सामुग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी 7 वर्षे येणार. चांगले दिवस आहेत ना, मग वाईट दिवस पण येणार आहेत. आज शरीर निरोगी आहे म्हणजे ते कायमच निरोगी राहणार नाही. आज चांगले दिवस आहेत. ऐका, तरुण लेकरांनो, लहान लेकरांनो, सगळ्यांना माझं सांगणं, आजचे जे तुमचे दिवस आहे चांगले दिवस प्रभूने ठेवलेले आहेत. एक दिवस मात्र या शरीरामध्ये जे तुमचं शरीर आता आहे ते कमजोर, दुष्काळ असणार आहे, त्याच्यामध्ये वय झालेलं आहे, वृद्ध झालेला आहात. आता वृद्ध झाल्यानंतर ज्यावेळेस या चांगल्या शरीराला देवानं तुमच्या हातामध्ये दिलं आणि तुमच्या चांगल्या शरीराचा विनियोग चांगल्या कामासाठी करून साठवायचं असतं. कसं साठवायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. आता तुम्ही तरुण आहात, तुमचे आई वडील तुमच्या घरामध्ये वृद्ध लोक आहेत, ते तुमच्यावर प्रेम करतात, इन्स्ट्रक्शन देतात, सूचना देतात. तुम्ही त्यांचा अपमान करून, त्यांच्याविषयी वाईट विचार करून त्यांना खालच्या पातळीचा दर्जा देत आहात. एक दिवस तुमचं शरीर पण थकून जाणार आहे, दुष्काळ पडणार आहे. तुम्ही त्यावेळेस चांगलं वर्तन केलं नाही, मग आता दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याच परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. म्हणून आता चांगले आहात तर चांगलंच राहा. आत्ताच्या परिस्थितीचा दुरुपयोग करू नका. एक दिवस आम्ही सुद्धा या परिस्थितीमध्ये जाणार. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवानं तरुण पण आम्हाला दिलं, एक एज आमच्याकडे दिलं असतं कष्ट करण्यासाठी. त्याच्यासाठी एक वचन वाचून, नीतिसूत्राचं पुस्तक 30 अध्याय आणि 25 वचन. खूप बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु ते पण आपण वाचूया म्हणजे आपल्याला समजेल. नीतिसूत्र 30 अध्याय 25 वचन. मुंग्या अशक्त कीटक आहेत, तरी उन्हाळ्यात त्या आपले अन्न साठवून ठेवतात. त्या अशक्त आहेत पण गोळा करतात उन्हाळ्यामध्ये. ऐका,
परमेश्वरानं प्रत्येकाला एक एज दिलेलं आहे, त्या एज मध्ये त्याला सगळ्याला गोळा करावं लागतं. आता समजा तुम्ही तरुण आहात, 18, 20, 22 वर्ष तुमचं वय आहे, शिक्षण घेण्याचं वय आहे बरं का. हे सगळं शिक्षण घ्यायचं वय आहे, साठवायचं ज्ञान, साठवायचं बुद्धिमत्ता, करिअर, सगळ्या गोष्टी करायच्या. आता करिअर करण्याच्या वेळेमध्ये मोबाईल मध्ये गेले. साठवायचं काय तुम्हाला? बुद्धी. गेल्यावर प्रार्थनेला गेल्यावर तिथं मला याच्यासाठी प्रार्थना करा, 10वीला आहे, मोबाईल मध्ये जा. मग आता तुला देवानं शिक्षणाचं वय दिले, नंतर मग कामाला गेल्यावर चपराशी हॉटेलमध्ये झाडू मारावा लागतो आणि सगळं